भारत पाक सामन्यावरून ठाकरे आक्रमक। ठाकरे सेनेच्या महिला मोदींना घेरणार। काय आहे ठाकरेंची रणनीती? भारत ने तय कर लिया है, खून और पानी एक साथ नहीं बहे। ऑपरेशन सिंदूर नंतर रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही अशी भूमिका मोदींनी जाहीर केली। त्यानंतरही आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे। त्याला विरोध करण्यासाठी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत माझा देश माझं कुंकू मोहीम राबवून मोदींची कोंडी करण्याची योजना आखली आहे। प्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे। नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात। खरं तर पहलगाम मध्ये पाकच्या दहशतवाद्यांनी निष्पापांची हत्या करत 26 महिलांचं कुंकू पुसलं। त्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी रक्तासोबत पाणी, चर्चा आणि व्यापार एकत्र चालू शकत नसल्याचा इशारा दिला। दुसरीकडे भारताविरोधात कागाळ्या करणाऱ्या पाकिस्तान विरोधातील सामन्याला सरकारनं परवानगी दिली। त्यावरून ठाकरे सेनेच्या महिला 14 सप्टेंबरला माझा देश माझं कुंकू मोहीम राबवणार आहे। त्याला भाजपनंही जावेद मियादादच्या भेटीचा दाखला देत माझा जावेद माझी बिर्याणी म्हणत डिवचलंय। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही। त्यामुळे त्यांनी माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे। संपूर्ण जगाचं लक्ष लागलेला आशिया कप मधील भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला दुबईत होणार आहे। मात्र या सामन्याला फक्त ठाकरे सेनाच नाही तर देशप्रेमींकडून विरोध केला जातोय। मात्र फक्त सरकारच नाही तर सुप्रीम कोर्टानंही सामन्यावर बंदी घालण्यास नकार दिलाय। त्यामुळे पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या सामन्याला विरोध वाढत चाललेला असतानाही सरकारनं सामना खेळवण्याचा घेतलेला निर्णय ही सरकारची दुतोंडी भूमिका असल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।